नवनाथ कथासार अध्याय 20वा भावार्थ। मैनाकिनीचा पूर्ववृत्तांत। चलो मच्छिंदर गोरखाया। श्री गणेशाय नमः। श्रीराम स्वस्थानी निघून गेले आणि गोरक्षाचा निरोप घेऊन मारुतीही अदृश्य झाला. पण रामेश्वरास न जाता मैनाकिनीस पुढे येणाऱ्या प्रसंगाची पूर्वसूचना देण्यासाठी तो श्रंगमुरुडास गेला. श्रंगमुरुड ही स्त्री राज्याची राजधानी. नगरात प्रवेशताच मारुती लोकरूप धारण करून मैनाकिनीच्या शयनकक्षात गेला. त्याने तिला हाताने हलवून हळूच जागे केले. त्याला पाहताच तिने नमस्कार केला. तेव्हा मारुती म्हणाला, मैनाकिनी, मी तुला एक अत्यंत महत्त्वाची बातमी देण्यासाठी येथे आलो आहे. मच्छिंद्रनाथाला तुझ्या स्वाधीन करून मी माझे वचन पाळले आहे. पण या तुझ्या सुखात गोरक्षाच्या रूपाने मोठे विघ्न उपटले आहे. मच्छिंद्राचा हा शिष्य महापराक्रमी असून तो आपल्या गुरुला येथून नेण्यासाठीच आलेला आहे. त्याने श्रीरामाचे ऐकले नाही, माझेही ऐकले नाही. तेव्हा त्याला येथे रमविण्यासाठी तुलाच प्रयत्न करावे लागणार आहेत. सावधपणे उपाय कर, नाहीतर मच्छिंद्रनाथ तुझ्या हातून गेलास म्हणून समज. ते ऐकून मैनाकिनी चिंतेत पडली, पण तरीही मारुतीचा ऐकतो मान सन्मान करून तिने त्याला निरोप दिला. स्त्री राज्याची स्वामिनी मैनाकिनी पद्मिनी व किलोत्तळा या 2 अन्य नावांनी प्रसिद्ध होती. त्यामागची हकीकत अशी, मैनाकिनी पूर्वी सिंहल द्वीपात राहत होती. तेथील सुंदर स्त्री म्हणून तिला पद्मिनी हे नाव पडले. एके दिवशी स्नान करून ती गच्चीवर उभी असताना सहजच तिची दृष्टी आकाशातून विमानाने जाणाऱ्या उपरिचर वसूवर पडली. त्यावेळी वाऱ्याने त्याचे वस्त्र दूर झाल्यामुळे त्याचे गुप्तांग तिला दिसले. त्यामुळे ती मोठ्याने हसली. तिचे हे हसणे आणि त्या हसण्यामागचे कारण समजताच तो रागावला आणि तिला शाप देत म्हणाला, माझ्या अभिलाषा धरून आणि निर्लज्जपणे हसून तू माझा जो अपमान केला आहेस, त्यामुळे तू स्थानभ्रष्ट होऊन स्त्री राज्यात जाऊन पडशील. तेथे तुला पुरुषाचे दर्शन होणार नाही. ते ऐकून पद्मिनीने त्याची मनधरणी करून उशाप मागितला. तेव्हा तो म्हणाला, शाप प्रभावाने तू स्त्री राज्यात जाशील, तेव्हा तेथील सध्याची राणी किलोत्तळा मृत्यू पावल्यानंतर तूच तेथील राणी होशील. आज नकळत तुझे माझ्याकडे लक्ष गेले, म्हणून तुझी इच्छा माझा पुत्र मच्छिंद्रनाथ पूर्ण करील व मीननाथ म्हणून मीच तुझा पुत्र होईन. त्यासाठी तुला मारुतीला प्रसन्न करून घ्यावे लागेल. तो प्रसन्न झाल्यावर तू त्याच्याकडेच विषय सुखाची मागणी कर, म्हणजे तो संकटात पडेल व स्वतःची सुटका करून घेण्यासाठी मच्छिंद्राला घेऊन जाईल. कालांतराने तुझा व मच्छिंद्राचा विरह होईल व पुन्हा स्वस्थानी परत येशील. ते ऐकून पद्मिनीच्या मनावरील दडपण दूर झाले. उपरिचर वसूही आपल्या मार्गाने निघून गेला. कालांतराने काही अपूर्व चमत्कार होऊन सिंहल द्वीपातील पद्मिनी स्त्री राज्याची राजधानी श्रंगमुरुडास गेली. तेथे एक चर्मकार स्त्रीने तिला आश्रय दिला. पद्मिनी तिला स्वयंपाकात व व्यवसायात मदत करू लागली. एके दिवशी स्त्री राज्याची वृद्ध राणी किलोत्तळा हिने आपल्यानंतर गादीवर बसवण्याची राणीची निवड करायची म्हणून एका हत्तीनीच्या सोंडेत पुष्पमाळ देऊन तिला नगरातून फिरवले. त्या हत्तीनीने पद्मिनीच्या गळ्यात माळ घातली. तेव्हा सर्वांनी तिच्या नावाचा जय जयकार केला आणि तिला वाजत गाजत राजवाड्यात नेऊन सिंहासनावर बसविले. अशा प्रकारे राज्यप्राप्तीनंतर पद्मिनीने पूर्वीच्या राणीचे नाव धारण केले. मग तिने घोर तपाने मारुतीस प्रसन्न करून घेतले. त्याने मच्छिंद्रास त्या ठिकाणी आणले. त्याच्यापासून तिला मीननाथ नावाचा पुत्र झाला. आता वसुशापानुसार तिची व मच्छिंद्राची ताटातूट होण्याची घडी निकट आली होती, कारण मच्छिंद्राचा शिष्य गोरक्ष त्याला नेण्यासाठी स्त्री राज्यात येऊन धडकला होता. चलो मच्छिंदर गोरखाया. मजल दरमजल करीत कलिंगा श्रंगमुरुडास आली. तेथे ती सर्व मंडळी एका धर्मशाळेत उतरली. कलिंगेने सभास्थानी जाऊन मैनाकिनी व मच्छिंद्राची भेट घेतली आणि त्यांची स्तुती करून येण्याचे प्रयोजन सांगितले. तेव्हा राणीने त्याच रात्री तिच्या नृत्य गायनाचे आयोजन केले. सायंकाळी नर्तकीचा जथा राजवाड्यातील श्रंगारलेल्या सभामंडपात उत्तम साजशृंगार करून निघाला, तेव्हा गोरक्षही स्त्रीवेश धारण करून त्यांच्या समीप निघाला. त्यावेळी पूर्वडाच्या गोरक्षाने त्या समेत धारण केलेले नाव
नटवेशापुढे कलिंगीचेही तेज फिके पडले. राजवाड्यातील मानकरी स्त्रियाही त्याचे अलौकिक सौंदर्य पाहून थक्क झाल्या. कार्यक्रमास सुरुवात झाली तेव्हा पुरवडाच्या मृदंगाचे कौशल्य, साजिंद्याचे संगीत व कलिंगीचे उत्कृष्ट नृत्य पाहून समस्त मंडळी त्या तालासुरावर डोलू लागली. त्यावेळी राजसिंहासनावर बसलेल्या आपल्या गुरुदेवांना पाहून गोरक्षाचे अंगप्रत्यंग सुखावले. तो आनंदाने बेहोश झाला आणि त्याच क्षणी गोरक्षाने आपले हस्तलाघव दाखविण्यास सुरुवात केली. त्याच्या मृदंगातून चलो मच्छिंद्र गोरखाया असा ध्वनी उमटू लागला. तो ऐकून मच्छिंद्र दचकला. मैनाकीनही कावरीबावरी झाली. त्या नादाने बहरलेली रंगदेवता कोमेजून गेली. काही वेळाने तो ध्वनी पुरवडाच्या मृदंगातून येत असल्याचे जाणून मैनाकिनीने तिला एकांतात नेऊन तिची चौकशी केली. तेव्हा पुरवडाच्या रूपातील गोरक्षाने आपले खरे स्वरूप प्रकट केले. ही गोष्ट मच्छिंद्राला कळताच त्याने गोरक्षाला मिठीच मारली. कलिंगेची सन्मानाने बोळवण केल्यावर मच्छिंद्राने त्याच्याकडून सर्व इतिवृत्त जाणून घेतले. ते ऐकून त्याला अश्रू आवरेनात. गोरक्षाचे आपल्यावर प्रेम पाहून मच्छिंद्राने त्याला आलिंगन दिले, पण त्या दोघांनी एकत्र भोजन केले, एकत्र शयन केले. दुसऱ्या दिवशी मच्छिंद्र आपल्या दोन्ही मुलांना घेऊन राजसभेत गेला. सिंहासनावर बसल्यावर त्याने गोरक्ष व मीननाथास आपल्या मांडीवर बसविले. ते प्रेम पाहून मैनाकीनीही हेलावली. या अध्यायाच्या श्रवणाने वाचनाने वेळ लागले असल्यास नाहीसे होऊन प्रापंचिक माणसाचा प्रपंच सुंदर होईल.